समोर ठेवलं आणि ती पत्रकार परिषद उभ्या देशानं आणि तुम्ही आम्ही सुद्धा घरी बसून आपण सर्वांनी बघितली की नाही बघितली। आणि मग त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की माझ्यावर अन्याय कोर्ट करतोय, निवडणूक आयोग करतोय, भारतीय जनता पार्टीची सरकार करतायत, राज्यपाल करतायत, तिथं असलेले गद्दार करतायत, अशा सगळ्यांच्यानी जरी माझ्यावर अन्याय केला तरी सुद्धा उद्धव साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही माझ्यावर कितीही अन्याय करा पण ह्या तुमच्या सगळ्यांच्या वरती जनतेचं न्यायालय हे सगळ्यात लोकशाहीमध्ये मोठं न्यायालय आहे आणि मी जनतेच्या दरबारामध्ये जाईन। कालपासून उद्धव साहेब जनसंवाद तुमच्याशी साधतायत, याचा अर्थ की उद्धव साहेब या लोकशाहीमध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ तुम्हाला समजून तुमच्या समोर या ठिकाणी जनतेच्या दरबारामध्ये उद्धव साहेब आलेले आहेत आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये उद्धव साहेब आले। बांधवांनो भगिनींनो, मगाशी पोलादपूरला सभा झाली, त्या सभेमध्ये याच रायगडमध्ये छत्रपती शिवरायांची गादी आपल्याला माहित आहे। ज्यांनी ज्यांनी म्हणून गद्दारी केली त्यांना टकमक टोकावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी कडेलोट केलेला आहे का नाही केलेला आहे। आज आपल्यामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी अंतुले साहेब नाहीत। अंतुले साहेबांनी एक शब्द प्रयोग केला होता या तुमच्या एका रायगड मधल्या नेत्याबद्दल की ज्याला मी लहानाचा मोठा केला, ज्याला मी राजकारणामध्ये मोठा केला, ज्याला हाताच्या बोटाला धरून अख्खं राज्य दाखवलं, त्यांनीच आज गद्दारी केली आहे। आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर ह्या नेत्याला त्या रायगडच्या टकमक टोकावरून खाली टाकून दिलं असतं, असा प्रयोग केला होता, शब्द प्रयोग केला होता। आठवतंय तुम्हाला? मला वाटतं उद्धव साहेब तुम्हाला तेच सांगायला आले। आज लोकशाही आहे, त्यावेळेला लोकशाही नव्हती, हुकुमशाही होती, राज्यशाही होती। त्यावेळेला राजा देईल ती शिक्षा, पण आज जनता देईल ती शिक्षा। आज तुम्ही सुद्धा या गद्दारांचा कडेलोट करू शकता। काय सांगतात उद्धव साहेब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं या देशाचे राष्ट्रपती असतील ना तर पंतप्रधान असतील, ते ज्यावेळेला मतदान केंद्रावर मतदान करायला जातील त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे। आणि या म्हसाळामधल्या सर्वसामान्य महिला बांधव भगिनी ज्या वेळेला मतदान केंद्रावर जातील त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे। आणि म्हणून उद्धव साहेबांना तुम्हाला शब्द द्यायचा आहे की उद्याची लोकसभेची निवडणूक होऊ द्या, विधानसभेची निवडणूक होऊ द्या, उद्धव साहेब आम्ही ह्या एका बोटाचा वापर करून यांचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। आणि तो राजकीय कडेलोट तुम्ही करावा म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता माझ्यासारखा कार्यकर्ता उभा आहे। उद्धव साहेबांना तुम्ही शब्द द्या। आज उद्धव साहेब लढतायत, एकाएकी लढतायत, या लोकशाही करता लढतायत, संविधानाकरता लढतायत, घटनेकरता लढतायत आणि ह्या देशाच्या एकतेने अखंडतेकरता लढतायत। भाऊसाहेब बांधवांना मला सांगायचं आहे की मागच्या वेळेला काही कोल्हापूरचे मुस्लिम बांधव उद्धव साहेबांच्याकडे पक्षप्रवेशाकरता आले। उद्धव साहेब कोण आला की लगेच शिवबंधन बांध, लगेच पटका घाल करत नाहीत। तर तो का आलाय, तो मनानं आला पाहिजे, तो विचारनं जोडला गेला पाहिजे, याच्याकरता म्हणून ते चर्चा करत होते। आणि त्यावेळेला तुम्ही माझ्याबरोबर का येताय हा प्रश्न उद्धव साहेबांनी विचारला। माझ्या मुस्लिम बांधवांनी ऐकून ठेवा। त्या मुस्लिम बांधवांनी कोल्हापूरच्या उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब गेली 40-50 वर्ष आम्ही राजकारण पाहतो, अनुभवतो, खेळतो, परंतु 2019 साली तुमची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आमच्या समाजाची पूर्णपणे खात्री झालेली आहे की आज देशामध्ये विश्वास ठेवण्यासारखं एकमेव नेतृत्व कुठलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, एकमेव नेतृत्व आहे। आणि म्हणून माझा आमचा सगळा समाज तुम्ही न बोलवता तुमच्याबद्दल आदरानं, प्रेमानं, आपलेपणानं आणि विश्वासानं येतोय। हा विश्वास उद्धव साहेब कधी तोडणार नाहीत, हा विश्वास शिवसेना कधी तोडणार नाहीत। त्यांच्या भाषणामध्ये ते